रविवारचा उपवास कोणी धरावा? तर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा, नाईकबा, सिदोबा, खंडोबा हे बहुतेक लोकांचे कुलदैवत आहेत. तर या कुलदैवत असणाऱ्या लोकांनी जरूर रविवारचा उपवास धरावा. कारण तुम्हाला जर आर्थिक चणचण भासत असेल, तुमच्या घरात वादविवाद वाढत असेल किंवा संतती हट्टी होत असेल, वडिलांचं आणि मुलाचं पटत नसेल, कसं होतं कधी कधी आई आणि मुलामध्ये वडिलांचा भाग येत नाही, त्यामुळे वडील आणि मुलगा ह्या दोघांच्या वादामुळे आईची मात्र त्रेडा तिरपीट उठते. तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही रविवारचा उपवास धरला पाहिजे. शिवाय ज्यांना हृदयाचे विकार आहेत, ज्यांना पाठीचा विकार आहे, किंबहुना ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत, त्यांनी सुद्धा रविवारचा उपवास धरावा. ज्यांना अतिशय स्वतःला स्वाभिमानी वाटतं किंवा ज्यांचा इगो जास्त आहे ना, आणि असं जेव्हा मित्रमैत्रिणी सांगतात की तुझ्याकडे फार इगो आहे, त्यांनी सुद्धा रविवारचा उपवास धरावा. मग काय करायचंय? रविवारी पहाटे उठून सूर्योदयाच्या वेळेला तुम्हाला रवीला, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याला प्रार्थना करायची की हे सूर्यदेवा, जसा प्रकाश तू सगळ्या पृथ्वीवर टाकतोस तसाच प्रकाश आमच्या घरात तू आम्हाला दे आणि आमच्या घरातले वाद संपून घरातलं वैभव आमचं चांगलं राहू दे आणि आमच्यावर कृपा कर.